अहमदनगर शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलावरून थेट एक आयशर टेम्पो जो आहे तर तो खाली पडल्याची घटना जी आहे तर ती समोर आलेली आहे। नुकतीच ही घटना घडलेली। खरं तर या उड्डाण पुलावरून याही अगोदर जवळपास 3 ते 4 असे अपघात झालेले आहेत की ज्या ठिकाणी आपण जर बघितलं धोकादायक वळण या उड्डाण पुलावरती आहेत आणि या धोकादायक वळणांच्या ठिकाणी जर बघितलं तर सुरक्षा जाळ्या ज्या आहेत तर त्या देखील लावण्यात आलेल्या आहेत। मात्र तरी देखील या वळणावरती गाड्यांचं नियंत्रण जे आहे तर ते सुटतं आणि अशा पद्धतीनं थेट दुर्घटना घडल्याच्या घटना ज्या आहेत तर त्या घडत आहेत। खरं तर या घटनेमध्ये 2 जण गंभीर जखमी असल्याची माहिती खरं तर समोर आलेली आहे। अतिशय धोकादायक खरं तर हे वळण आहे आणि याही पूर्वी या ठिकाणी अपघात झाले असल्या कारणानं प्रशासनाने याकडे गंभीर लक्ष देऊन या ठिकाणी उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं बनलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पुण्याकडे जाणारा हा टेम्पो होता आणि यामध्ये काही पाईपचे साहित्य जे आहे तर ते असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे आणि अतिशय भयंकर असा खरं तर हा अपघात झालेला आहे। आणि या पुलावरती अनेक अशी वळणं आहेत की जे अशा पद्धतीने धोकादायक बनलेले आहे, त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं बनलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळे, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।